नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले। ड्रॅगन अंतराळ कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरला। शुभांशुच्या कुटुंबियांचा जल्लोष। मतदार याद्यांमधील दुबार नाव शोधा, मतदार याद्यांवर काम करा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। इगतपुरीतील शिबिरात राज यांनी युतीवर भाष्य करणं टाळलं। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आग्रही असणाऱ्या प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांना मनसेच्या शिबिरासाठी निमंत्रण नाही। कोणत्या कारणामुळे शिबिरासाठी बोलावले नाही याची चर्चा। वांद्यातल्या संरक्षण खात्याच्या जमिनीवरून विधानसभेत गदारोळ। मंत्री शिवराज देसाई आणि आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अशी खडाजंगी। ठाकरे शिवसेनेचे आमदार आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज सर्वसाधारण सभा, नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार। शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती। रायगड रत्नागिरीला पावसाने झोडपला। सुकेळी खिंडीजवळ पाणी, भेसे खिंडी दरड कोसळली। रत्नागिरीतील बाव काजळे आणि जगमडी नदी पात्राबाहेर। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरातही पावसाची हजेरी। कोल्हापुरातला कळंबा तलाव भरला तर कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाई फेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल। दीपा काटे आणि भुवनेश्वर शिरगेरेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा सुरू। कॅन्टीनमधील खराबून आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण। एफडीएच्या अटीची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू। माडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत दत्तलगडातील घर आमदार खासदारांसाठी राखीव। कल्याणमधील घरांची किंमत केवळ 9,55,000 रुपये। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।